नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तरी पण आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 याकरिता खूप अत्यंत महत्त्वाचे प्रश्न 100 काढलेले आहेत. पद लिपिक शिपाई याच्याशी खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती संख्या मोठी आहे? प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती संख्या मोठी आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 आणि 5. प्रश्न दुसरा, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? प्रश्न दुसरा, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 रेखा शर्मा. प्रश्न तिसरा, 33व्या ऑलिम्पिक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहेत? प्रश्न तिसरा, 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 फ्रान्स. प्रश्न चौथा, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत? प्रश्न चौथा, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 श्रीकांत देशपांडे. प्रश्न पाचवा, चंद्रयान-3 मोहिमी इस्रोच्या कोणत्या प्रामुख्याने कार्यकाळात यशस्वीपणे पार पडली? प्रश्न पाचवा, चंद्रयान-3 ही मोहीम इस्रोच्या कोणत्या प्रामुख्याने कार्यकाळात यशस्वी पार पडली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 एस सोमनाथ. प्रश्न 6वा, आशिया पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2023 मध्ये 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात पुरुष गटाला कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक पटकावले? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 दिलीप गौती. प्रश्न 7वा, नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्न 7वा, नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 भालाफेक. प्रश्न 8वा, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? प्रश्न 8वा, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 श्री राधाकृष्ण गमे. प्रश्न 9वा, ICC पुरुष विश्वचषक स्पर्धा 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे? प्रश्न 9वा, ICC पुरुष विश्वचषक स्पर्धा 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 ऑस्ट्रेलिया. प्रश्न 10वा, डायमंड ॲथलेटिक्स लिंग स्पर्धा 2023 चा विजेता कोण आहे? प्रश्न 10वा, डायमंड ॲथलेटिक्स लिंग स्पर्धा 2023 चा विजेता कोण आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 वरीलपैकी एकही नाही. प्रश्न 11वा, सन 2023 मध्ये साहित्याचे नोबेल पुरस्कार कोणाला मिळाले? प्रश्न 11वा, सन 2023 मध्ये साहित्याचे नोबेल पुरस्कार कोणाला मिळाले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 जॉन फोसा. प्रश्न 12वा, 8 मार्च हा दिवस खालीलपैकी काम म्हणून साजरा केला जातो? प्रश्न 12वा, 8 मार्च हा दिवस खालीलपैकी काम म्हणून साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 आंतरराष्ट्रीय महिला दिन. प्रश्न 13वा, नुकतेच कोणत्या राज्याचे गॉन्डपेटीमला GI टॅग मिळाले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 मध्य प्रदेश. प्रश्न 14वा, कोणत्या राज्य सरकारने बॅकर्ससाठी नेत्यांना विमा योजना सुरू केला आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो 3 तेलंगणा. प्रश्न 15वा, इंडियन ऑइलचे ब्रँड अँबॅसेडर
म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती केलेली आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 सजीव कपूर. प्रश्न 16 कामेसपैकी कोणत्या संस्थेची परीक्षा संगम पोर्टल प्रसारित केले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 CBSE. प्रश्न 17 महाराष्ट्रातील कोणते धार्मिक शहर आषाढी एकादशीच्या सणासाठी ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 पंढरपूर. प्रश्न 18 सक्षमवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 नाशिक. प्रश्न 19 जैन धर्माचे पवित्र धार्मिक स्थळ मांगेतुंगी है तो कोणत्या सानुक्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 बालनाग नाशिक. प्रश्न 20 गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 ब्रह्मागिरी. प्रश्न 21 नाशिक जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? प्रश्न 21 नाशिक जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. प्रश्न 22 महाराष्ट्रातील ज्याच्या गुरखी पथे विरुद्ध कोणी चळवळ उभारली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 महर्षी विरा शिंदे. प्रश्न 23 मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणाला संबोधले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न 24 खालीलपैकी कोणत्या चित्रशैली प्रकाराचा महाराष्ट्राची मूक चेरशैली म्हणून ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 बार्ली. प्रश्न 25 रोजगार हमी योजना राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? प्रश्न 25 रोजगार हमी योजना राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 महाराष्ट्र. प्रश्न 26 झारखंड राज्याची राजधानी बासेलपैकी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 रांची. प्रश्न 27 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा सर्वात जास्त पूर्व दिशेला वसलेला आहे? प्रश्न 27 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा सर्वात जास्त पूर्व दिशेला वसलेला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 वर्धा. प्रश्न 28 सूर्यमालेतील खालीलपैकी सर्वात लहान ग्रह कोणता आहे? प्रश्न 28 सूर्यमालेतील खालीलपैकी सर्वात लहान ग्रह कोणता आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 बुध. प्रश्न 29 मोहिंजोदडो म्हणजे काय? प्रश्न 29 मोहिंजोदडो म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 मुताचे शहर. प्रश्न 30 मेळाव्यापैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 अमरावती. प्रश्न 31 धम्मगिरी विपश्यन्य केंद्र नाशिक जिल्ह्यातील डॅडॅस या तालुक्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 इगतपुरी. प्रश्न 32 खालीलपैकी कोणती ऐतिहासिक वास्तू नाशिक जिल्ह्यातून बांदवड तालुक्यात आहे? प्रश्न 32 खालीलपैकी कोणती ऐतिहासिक वास्तू नाशिक जिल्ह्यातील बांदवड तालुक्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 रंगमहल. प्रश्न 33 कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावर खालीलपैकी कोणती घाट आहे? प्रश्न 33 कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 अंबा घाट. प्रश्न 34 खालीलपैकी कोणती नदी पश्चिमी वाहिनी आहे? प्रश्न 34 खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 वैतरणा.
प्रश्न 35वा, खालीलपैकी कोणते शहर आसाम राज्याची राजधानी आहे? प्रश्न 35वा, खालीलपैकी कोणते शहर आसाम राज्याची राजधानी आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 दिसपूर. प्रश्न 36वा, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न 36वा, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 नंदुरबार. प्रश्न 37वा, शिवजयंती व गणेश जयंती हे उत्सव कोणी सूच केले? प्रश्न 37वा, शिवजयंती व गणेश जयंती हे उत्सव कोणी सूच केले? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. प्रश्न 38वा, महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केले जाते? प्रश्न 38वा, महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 नागपूर. प्रश्न 39वा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्याला लागून नाही? प्रश्न 39वा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्याला लागू नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 नंदुरबार. प्रश्न 40वा, लहान मुलाच्या रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? प्रश्न 40वा, लहान मुलामध्ये रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 जीवनसत्व अ. प्रश्न 41वा, दक्षिण गंगा समजलेल्या असणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 लातूर. प्रश्न 42वा, महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? प्रश्न 42वा, महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 रमेश बैस. प्रश्न 43वा, सन 2023 या वार्षिक दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? प्रश्न 43वा, सन 2023 या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 वहिदा रहमान. प्रश्न 44वा, आदित्य एल1 ही अवकाश मोहीम खालीलपैकी कशा अध्ययातून करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 सूर्य. प्रश्न 45वा, खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे विद्यमान महसूल मंत्री आहेत? प्रश्न 45वा, खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे विद्यमान महसूल मंत्री आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 श्री राधाकृष्ण विखे पाटील. प्रश्न 46वा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? प्रश्न 46वा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 मे 1960. प्रश्न 47वा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? प्रश्न 47वा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न 48वा, भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत? प्रश्न 48वा, भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 राष्ट्रपती. प्रश्न 49वा, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाची संख्या किती आहे? प्रश्न 49वा, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाची संख्या किती आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 4. प्रश्न 50वा, लेखणी या नावाचे अनेकवचन ओळखा. प्रश्न 50वा, लेखणी या नावाचे अनेकवचन ओळखा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 लेखण्या.
प्रश्न 51वा, स्वतःच्या नात्यातील माणूस आपल्याला विनाश कारणीभूत ठरतो, तर या आशयाचे म्हण ओळखा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3. कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ. प्रश्न 52वा, मुलाहिजा न बाळगे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4. पर्वा न करणे. प्रश्न 53वा, भाषा या शब्दाचे अनेक वचनीय रूप ओळखा. प्रश्न 53वा, भाषा या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3. भाषा. प्रश्न 54वा, आकाश जिये जमिनीला टेकल्यासारखे भासते ती जागा म्हणजे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3. शिक्षितीत. प्रश्न 55वा, एखाद्या काव्यात चरणातील शेवटी मध्ये किंवा ठराविक स्थानी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने येतात तेव्हा कोणता अलंकार होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1. यमक. प्रश्न 56वा, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? प्रश्न 56वा, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4. ए अँड सी. ताम आणि कांस हे सोने या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न 57वा, दाते तृण देरणे म्हणजे काय? प्रश्न 57वा, दाते तृण देरणे म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3. शरणागती पत्करणे. प्रश्न 58वा, आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता या वाक्याचा काळ ओळखा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1. भूतकाळ. प्रश्न 59वा, 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहेत? प्रश्न 59वा, 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1. फ्रान्स. प्रश्न 60वा, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते किंवा क्रमाच्या प्रभावामुळे बदलते तेव्हा तेथे डॅडॅस प्रयोग प्रत्यास करतो. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. कर्मणी प्रयोग. प्रश्न 61वा, अर्धचंद्र देणे या वाक्याचा अर्थ काय? प्रश्न 61वा, अर्धचंद्र देणे या वाक्याचा अर्थ काय? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3. हकालपट्टी करणे. प्रश्न 62वा, एकच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या अपत्यांना काय म्हणतात? प्रश्न 62वा, एकच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या अपत्यांना काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4. सहोदर. प्रश्न 63वा, पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? प्रश्न 63वा, पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो प्रतिगामी. प्रश्न 64वा, गळ्यातल्या ताईत या अलंकारिक शब्दांना अर्थ काय आहे? प्रश्न 64वा, गळ्यातल्या ताईत या अलंकारिक शब्दांना अर्थ काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2. अतिशय प्रियविक. प्रश्न 65वा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी डॅडॅस या जिल्ह्यात आहे? प्रश्न 65वा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी डॅडॅस या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4. नाशिक. प्रश्न 66वा, खालीलपैकी कोणती न कोविड-19 या आजाराशी संबंधित नाही? प्रश्न 66वा, खालीलपैकी कोणती न कोविड-19 या आजाराशी संबंधित नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4. BCG. प्रश्न 67वा, महाराष्ट्र ग्राम पोलीस
अधिनियम 1967 मधील कोणत्या कलमात पोलीस पाटील कर्तव्य नमूद केली आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 कलम 6. प्रश्न 68 वहिवाटीचा शेत रस्त्याच्या वापरास अक्षय का केल्यास कोणाकडे दाद मागता येते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 तहसीलदार. प्रश्न 69 पैसा क्षेत्रासंदर्भात कायदा कोणत्या वर्षी बनविण्यात आला? प्रश्न 69 पैसा क्षेत्रात संदर्भात कायदा कोणत्या वर्षी बनविण्यात आला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1996. प्रश्न 70 संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? प्रश्न 70 संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 त्र्यंबकेश्वर. प्रश्न 71 विधानसभा सदस्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती वर्ष असणे आवश्यक आहे? प्रश्न 71 विधानसभा सदस्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती वर्ष असणे आवश्यक आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 25 वर्ष. प्रश्न 72 महाराष्ट्रातील खानदेश म्हणून संबोधले जाणाऱ्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 अहमदनगर. प्रश्न 73 भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? प्रश्न 73 भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 गंगा. प्रश्न 74 रेड्डी हे बंदर डॅडॅश या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? प्रश्न 74 रेड्डी हे बंदर डॅडॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 लोह खनिज. प्रश्न 75 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? प्रश्न 75 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 अंबोली. प्रश्न 76 सोलापूर जिल्ह्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? प्रश्न 76 सोलापूर जिल्ह्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 कृष्णा. प्रश्न 77 सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत नसणारा जिल्हा कोणता? प्रश्न 77 सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत नसणारा जिल्हा कोणता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 बीड. प्रश्न 78 खालीलपैकी कोणते स्थान ऊर्जा निर्मितीसाठी संबंधित नाही? प्रश्न 78 खालीलपैकी कोणते स्थान ऊर्जा निर्मितीशी संबंधित नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 अंबरनाथ. प्रश्न 79 सोलापूर जिल्ह्यातील या गावालगत नीरा व भीमा नदीचा संगम झालेला आहे? प्रश्न 79 सोलापूर जिल्ह्यातील या गावालगत नीरा व भीमा नदीचा संगम झालेला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 शेखरे. प्रश्न 80 सही पर्वतामध्ये हे सर्वात उपशिखर आहे? प्रश्न 80 सही पर्वतामध्ये हे सर्व भात उपशिखर आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 कळसुबाई. प्रश्न 81 सहमादी पर्वताच्या पर्जन्य छावेच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा भूमान आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 नांदेड. प्रश्न 82 हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणासाठी राबविलेल्या पोलीस कारवाईस पुढील नाव काय आहे? प्रश्न 82 हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणासाठी राबविलेल्या पोलीस कारवाईस पुढील नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 ऑपरेशन पोलो. प्रश्न 83
शेतकऱ्याचा असूड हे शेतकऱ्याच्या जीवनावरील पुस्तक डॅडॅस यांनी लिहिले आहे. प्रश्न 83वा. शेतकऱ्याचा असूड हे शेतकऱ्याच्या जीवनावरील पुस्तक डॅडॅस यांनी लिहिले आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 महात्मा फुले. प्रश्न 84वा. मूकनायक हे वृत्तपत्र या थोर समाजसुधारकाने चालविले होते. प्रश्न 84वा. मूकनायक हे वृत्तपत्र या थोर समाजसुधारकाने चालविले होते. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 85वा. राजश्री शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजाला आश्रय दिला? प्रश्न 85वा. राजश्री शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजाला आश्रय दिला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 सत्यशोधक समाज. प्रश्न 86वा. रयत शिक्षण संस्थेची स्थापना डॅडॅस या समाजसुधारकाने केली. प्रश्न 86वा. रयत शिक्षण संस्थेची स्थापना डॅडॅस या समाजसुधारकाने केली. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न 87वा. सोलापूर येथील 4 हुतात्म्यांना फाशी देण्यात आले. त्यात पुढीलपैकी कोण नव्हते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 शहीद भगतसिंग. प्रश्न 88वा. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? प्रश्न 88वा. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 नारायण लोखंडे. प्रश्न 89वा. सेवा सदन या संस्थेची स्थापना डॅडॅस यांनी केली. प्रश्न 89वा. सेवा सदन या संस्थेची स्थापना डॅडॅस यांनी केली. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 रमाबाई रानडे. प्रश्न 90वा. केसरी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? प्रश्न 90वा. केसरी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 बाळ गंगाधर टिळक. प्रश्न 91वा. हू वेअर शुद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला होता? प्रश्न 91वा. हू वेअर शुद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला होता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 92वा. खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत बँक नाही? प्रश्न 92वा. खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत बँक नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 जिल्हा मध्यवर्ती बँक. प्रश्न 93वा. देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते? प्रश्न 93वा. देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 वरीलपैकी सर्व. 1 लोकलेखा समिती, दुसरं आहे अंदाज समिती, तिसरं आहे सार्वजनिक उद्योग समिती. देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या समितीला आहे. प्रश्न 94वा. कोणत्या पंचवार्षिक योजनेत गरीब हटाओ ही घोषणा करण्यात आली? प्रश्न 94वा. कोणत्या पंचवार्षिक योजनेत गरीब हटाओ ही घोषणा करण्यात आली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 बांदी. प्रश्न 94वा. भारतातील सर्वाधिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? प्रश्न 94वा. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रश्न 85वा. भारत सरकारच्या वतीने पतधोरणावर नियंत्रण व नियमन ठेवण्याची बँक कोणती? प्रश्न 95वा. भारत सरकारच्या वतीने पतधोरणावर नियंत्रण व नियमन ठेवणारी बँक कोणती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न 96वा. भारताचा सध्याचा अर्थमंत्री कोण आहे? प्रश्न 96वा.
भारताच्या सध्याच्या अर्थमंत्री कोण आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 निर्मला सीतारामन. प्रश्न 97. सामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान इतक्या उष्मांकाची गरज असते. प्रश्न 97. सामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान इतक्या उष्मांकाची गरज असते. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 2250. प्रश्न 98. ग्रामीण भागात शेतकन्या पीक कर्ज अल्प मुदतीवर देणारी वित्तीय संस्था कोणती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 विविध कार्यकारी सेवा सोसायटी. प्रश्न 99. खालीलपैकी ग्रामीण भागात डॅशचे पीक शेतकरी नगदी पीक म्हणून घेतात. प्रश्न 99. खालीलपैकी ग्रामीण भागात डॅशचे पीक शेतकरी नगदी पीक म्हणून घेतात. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 ऊस. प्रश्न लास्ट आहे. प्रश्न 100. शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना करावी? प्रश्न 100. शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना करावी? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4. 1 स्वस्त पीक कर्ज, दुसरी आहे सिंचनाचे शासन सुविधा, तिसरं आहे पिकांना हमीभाव. हे शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होण्यासाठी शासनाने उपाय केले पाहिजे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की आम्ही असे व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहोत.